सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या पुतळा दुर्घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आरोपांची तलवार उपसली आहे। पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला असा गंभीर आरोप वैभव नाईकांनी केलाय। तसंच पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळालेत असाही नाईकांनी दावा केलाय। एवढंच नाही तर नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन देखील जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून टाकण्यात आलं होतं असंही वैभव नाईक म्हणाले। या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं सांगत वैभव नाईकांनी राणे पिता पुत्रांना थेट आव्हान दिलंय। कारण हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनमधनं पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल। मोदींच्या गाडीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही, मोदींकडे नाही आहेत। असं पहिल्यांदाच आहे की हे लेखी पत्र दिले त्यांनी, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजनमधनं पैसे दिले। पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत। खरं तर मूर्तिकार आपटे यांना 26 लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।